निळवंडे धरणातल्या कालव्याचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला। उत्तर अहमदनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला निळवंडे धरण वरदान ठरलंय। मात्र या कालव्याचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मागच्या 3 वर्षांमध्ये सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मागच्या 3 वर्षांमध्ये फडणवीस सरकारनं दुष्काळग्रस्तांची अवहेलना करत अवघा 13 कोटींचा निधी दिला, तर यावर्षी 46 कोटी दिल्याची फक्त घोषणा केली। आणि विशेष म्हणजे या कालव्यांच्या निधीसाठी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये आश्वासन देऊनही अजूनही ठोस कृती झालेली नाही। लायकच नाही। आमच्या काळात मग मी वाचलं 875 कोटी रुपयापर्यंत दिले। दरवर्षी 25 कोटीच्या पेक्षा कमी पैसे दिले नाही आणि मग एवढा मोठा निधी दिला म्हणून धरण पूर्ण झालं, पुनर्वसन करू शकलो। आता फक्त कॅनलचं काम देखील 30-40% झालं आहे। कॅनलला पैसे हे सरकार जर म्हणत असतील की अपूर्ण कामाला प्राधान्य आहे, मग निळवंडे धरण काय पूर्ण झाले का? अपूर्ण कामात घ्या ना, धरण बांधून भिंत बांधून पूर्ण झाली, कॅनल करायचं, तिकडे नाही थापा द्यायचा, बिलकुल पैसा द्यायचा नाही। राजकीय नेतृत्व नाही आणि ते नेतृत्व ही पाटाखालची मंडळी आमच्या या जिल्ह्यात भागातलं करते आणि वर्षानुवर्षे भंडारदऱ्याचं जे पाणी मिळतं त्यांना त्याच लोक हे निळवंड्याचं पाणी डबल वापरतात। मग ते ह्या जिल्ह्यात भागाचे कारभारीच यायचे, त्याच्यामुळे त्यांना काही वाटत नाही तिकडे पाणी गेलंच पाहिजे म्हणून त्यांनी या कालव्याकडं सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं आणि ह्या धरणाचं पाणी भंडारदऱ्याचं 11 TMC आणि निळवंड्याचं 9 TMC असं वाटून खायचा हा राज्यकर्त्यांनी घाट त्यांनी घातलेला आहे। पिण्याला आमचा विरोध नाही, परंतु यांच्याकडे इतका निधी आहे या संस्थांकडे, त्यांनी त्यांचं पाणी आणण्याबरोबर ह्या शेतकऱ्यांना पाणी पाजा। आमचं दुमत नाही, पाणी वापरा, परंतु आमच्या शेतकऱ्यांना पाणी पाजा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।